एक महिना माझं काय चाललंय ना ते तुम्हाला समजत नाही ना, तसं मला सुद्धा समजत नाही. कारण नवीन वर्षाचा पहिला महिना ना माझा सगळा फिरण्यामध्ये गेला. तर एवढ्या मोठ्या ट्रिपवरून फिरून येऊन घरामध्ये खूप सारी कामे पडलेली होती, ती केली. आणि ती सगळी कामे करण्यासाठी ना माझ्याकडे फक्त 2 दिवस होते. कारण माझा प्रवास थांबलेला नव्हता. कारण लातूरला ना मामाच्या मुलाच्या लग्नाला जायचं होतं. इतका ह्या महिन्यामध्ये जीव वैतागून गेलाय ना फिरून फिरून. मी माझ्या लाईफ मध्ये एवढं कधीच फिरले नाही. आणि ह्या फिरण्याच्या नादामध्येच ना व्यवस्थित व्हिडिओ सुद्धा आपले आलेले नाहीत ह्या महिन्यात. पण 1 फेब्रुवारी पासून ना आपले व्यवस्थित व्हिडिओ येतील बरं का. कारण मी लग्नाला जाऊन सुद्धा आलेले आहे. आल्यानंतरच हे सगळे व्हिडिओ एडिट करायचं काम करत आहे. 2-3 व्हिडिओज आहेत लग्नाचे, ते तुमच्या सोबत शेअर करेन आणि नंतर आपले रेग्युलर व्हिडिओ चालू होतील. आता बालाजी वरून आलो तेव्हा ना गावामध्ये हरिनामाचा पाठ चालू होता. आणि आम्ही नेमकं ज्या दिवशी आलो ना त्या दिवशीच इंदुरीकर महाराजांचं कीर्तन होतं. आता इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आहे म्हटलं, कीर्तनाला तर गेलंच पाहिजे नाही का. हे कीर्तन 2 तासाचंच होतं, त्यामुळे लवकरच गेलेलो होतो आम्ही. मग गेल्या गेल्या आधी ना माऊलींचं दर्शन घेतलं आणि चिवदायला तर देव बघितलं की काही सुचतच नाही. आम्ही गेलो आणि नुकतंच ना कीर्तन चालू झालेलं होतं. आणि कीर्तनाला गर्दी तर बघा. आजपर्यंत ज्या महाराजांचं कीर्तन मोबाईलवर बघत होतो ना ते साक्षात समोर होते. आणि फक्त 2 तासामध्ये एवढं छान त्यांनी कीर्तन केलं ना. पैसा, स्वार्थ आणि मान उलटे फिरवतो. बाळाला एक असं म्हणणं आहे, गोविली काय का, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. त्याला अर्थ आहे का? अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ज्ञान आहे. इथं त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे. आता आमच्या मॅडमना जरी कीर्तन समजत नसेल ना तर ते ताल ना नक्की समजत होते. तिने आवाजावर आपल्या मस्त टाळ्या वाजवायचं काम करत होती. महाराजांचं कीर्तन संपल्यास ना सगळी पब्लिक घरी निघायला निघाली होती.